नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे असे 30 प्रश्न उत्तरे पाहणार आहोत, जे की तुम्हाला तुमच्या उद्या होणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच उपयोगी पडतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। सर्वात आधी पाहूत कालचा जो प्रश्न क्रमांक 30 होता त्याचं उत्तर, त्यानंतर आजचे महत्त्वाचे असे 30 प्रश्न उत्तरे। कालचा जो प्रश्न होता इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावरती आहे, तर विद्यार्थी मित्रांनो याचं जे उत्तर असेल ते निकोबार बेट ही असणार आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो हे जे इंदिरा पॉइंट आहे ते आपल्या भारताची दक्षिणेकडील सगळ्यात शेवटचं टोक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। तर आजचा व्हिडिओमधला प्रश्न क्रमांक 31 म्हणजे प्रश्न क्रमांक 1, डॅडॅश हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे नंबर 1चं शिखर आहे ते म्हणजे कळसुबाई, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कळसुबाई शिखर। याची जी उंची आहे ती 1646 मीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 32, भारताचा सर्वाधिक भूभाग डॅडॅशने व्यापलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो भारतात जे सर्वाधिक भूभाग आहे ते प्राचीन पठार यांनी व्यापलेला आहे, त्यामुळे जो उत्तर असेल पर्याय क्रमांक सी प्राचीन पठार। प्रश्न क्रमांक 33, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील डॅडॅश क्रमांकाचा मोठा देश आहे। तर विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा देश आहे। लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केलास तर नंबर 2ला भारत हा देश असणार आहे, नंबर 1 वरती चायना असणार आहे आणि नंबर 2 वरती भारत असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 34, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक डॅडॅश आहे। तर विद्यार्थी मित्रांनो जे भारतीय द्वीपकल्प आहे याचे जे दक्षिणेकडील टोक आहे ते कन्याकुमारी हे आहे, त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पर्याय क्रमांक क कन्याकुमारी। प्रश्न क्रमांक 35, पुढीलपैकी कोणती नदी सिंधू प्रणालीचा भाग नाही। तर विद्यार्थी मित्रांनो इथे जे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत सतलज, रावी, झेलम हे तिन्ही नद्या सिंधू नदी प्रणालीचा भाग आहे, परंतु पर्याय क्रमांक 1 मध्ये जी यमुना नदी दिलेली आहे ती या सिंधू नदीचा भाग नाही आहे, त्याच्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 यमुना। प्रश्न क्रमांक 36, डॅडॅश हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे। तर विद्यार्थी मित्रांनो नागपूर हे जे शहर आहे ते भारताचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते, याला 0 माइल शहर सुद्धा म्हणून ओळखतात। प्रश्न क्रमांक 37, नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश डॅडॅश म्हणून ओळखला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो दक्षिणेकडील जो त्रिकोणाकृती प्रदेश आहे त्याला दख्खनचे पठार म्हणून ओळखले जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचा करेक्ट आन्सर असेल। प्रश्न क्रमांक 38, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डॅडॅश मृदा विकसित झाली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशांमध्ये काळी मृदा ही विकसित झालेली आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 39, पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला डॅडॅश म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो पश्चिम घाटाचा जो दक्षिणेकडील भाग आहे त्याला अन्नामलाई असं म्हणतात, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अन्नामलाई। प्रश्न क्रमांक 40 आहे, पश्चिम घाटात डॅडॅश हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पश्चिम घाटामध्ये अन्नाईमुडी हे जे पर्वत आहे ते सगळ्यात उंचीचं पर्वत म्हणजे उंचीचं शिखर असणार आहे, त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अन्नाईमुडी। प्रश्न क्रमांक 41, अमरावती जिल्ह्यात एकूण डॅडॅश तालुके आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो शक्यतो तुम्हाला जिल्ह्यावरती प्रश्न येणार नाही आहे, परंतु ही जी प्रश्नपत्रिका आहे ती जुनी प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे यामध्ये आलेलं आहे। तर अमरावती तालुक्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत, पर्याय क्रमांक सी 14 तालुके आहेत। प्रश्न क्रमांक 42, डॅडॅश ही म्यानमार देशाची राजधानी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ही जी राजधानी आहे ती राजधानी असेल पर्याय क्रमांक 1 यागून, पर्याय क्रमांक 1 त्याचं करेक्ट आन्सर असेल। प्रश्न क्रमांक 43, पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला। तर विद्यार्थी मित्रांनो पिट्स इंडिया ॲक्ट हे 1784 साली मंजूर झाला होता। प्रश्न क्रमांक 44, पुढीलपैकी कोणते 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते। तर विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या पर्यायापैकी बडोदा
हे ठिकाण 1857च्या उठावामध्ये सामील नव्हते. प्रश्न क्रमांक 46, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर विद्यार्थी मित्रांनो, ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन राय यांच्या माध्यमातून झाली होती. त्यामुळेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजा राम मोहन राय. प्रश्न क्रमांक 46, सन 1848मध्ये पुण्यात मुलीसाठी शाळेची स्थापना कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे, पुण्यामध्ये जी पहिली शाळा स्थापन केली होती ती महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यामार्फत केली होती. भेडेच्या वाड्यामध्ये ती पहिली शाळा सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 47, बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना कोणी केली? तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत त्या संघटनेची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 48, पुढीलपैकी कोण महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते? तर विद्यार्थी मित्रांनो, गोपाल कृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 49, जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले? तर विद्यार्थी मित्रांनो, 1919मध्ये हे जालियन बाग हत्याकांड घडले होते. कोणी घडले, कोणाच्या मार्फत घडले, आदेश कोणी दिला होता, हे सर्व तुम्ही वाचलेले असाल तर तुम्ही लक्षात ठेवा, इन केस एखादा प्रश्न येऊ शकते. प्रश्न क्रमांक 50, मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? तर विद्यार्थी मित्रांनो, याची जी स्थापना आहे ती सर सय्यद अहमद यांच्यामार्फत झाली होती. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 51, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, 1942 साली ही जी चळवळ आहे ती सुरू झाली होती. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1942. पुढचा प्रश्न, चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली? तर विद्यार्थी मित्रांनो, चलो दिल्ली ही जी घोषणा आहे ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामार्फत देण्यात आली होती. जेव्हा हे दिल्लीवरती कूच करण्यास निघाले होते तेव्हा त्यांनी हा नारा दिला होता, म्हणजे ही घोषणा दिली होती, चलो दिल्ली तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. तेव्हा त्यांनी याच भाषणामध्ये असं म्हटलं होतं. प्रश्न क्रमांक 53, इलियाड ओडिसी या महाकाव्याची रचना डॅडॅश यांनी केली? तर विद्यार्थी मित्रांनो, होमर यांनी या 2 महाकाव्याची रचना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 54, डॅडॅश याला इतिहासाचा जनक असे म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, हेरोडोटस याला इतिहासाचा जनक असे म्हटले जातो. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 55, भव्य स्नानगृहाचे अवशेष म्हणजे डॅडॅश संस्कृती होय? तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे अवशेष होते तो मोहन जोडाडो या ठिकाणी सापडले होते. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक क, म्हणजे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 56, हडप्पा संस्कृती ही डॅडॅश संस्कृती होय? तर विद्यार्थी मित्रांनो, हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृतीचाच भाग आहे. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 57, महावीरांनी जैन श्रमणासाठी डॅडॅशी पाचवी व्रत सांगितले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचे 5वे व्रत होते ते अपरिग्रह हे होते. पर्याय क्रमांक सी त्याचे हे करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 58, सालारगंज म्युझियम कुठे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हैदराबाद या ठिकाणी हे म्युझियम आहे. प्रश्न क्रमांक 59, हाय ॲटिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कुठे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, गुलमर्गा या ठिकाणी ही लॅबोरेटरी कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 60, हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कमध्ये असणार आहे. याचं उत्तर प्रत्येकाने खाली कॉमेंट करून सांगायचं आहे. जितके विद्यार्थी मित्र व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी HW मध्ये असणार आहे. प्रश्न काय आहे, तर या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजून सांगितलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत संत गाडगेबाबा, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर. तर इथे जे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत 4, चारीपैकी याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ते तुम्हाला खाली कॉमेंट करून सांगायचे आहे. सर्वांनी कॉमेंट करायचं आहे आणि आपला 30 पैकी किती क्वेश्चनचे आन्सर बरोबर आले आहेत हे सुद्धा सांगायचं आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आपल्याकडे असलेल्या सर्व स्टडी ग्रुपवरती व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. ॲडव्हान्समध्ये तुम्हाला मी ऑल द बेस्ट देत आहे. परीक्षा होणार किंवा न होणार हे आज तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळेल. जर तुमचं सेंटर दूर असेल तर तुम्ही लवकर निघा घरून. जर जवळ असेल तर उद्या सकाळी तुम्ही सेंटरला निघू शकता. जाताना तुम्हाला जे हॉल तिकीटवरती सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचं पालन तुम्ही नक्की करा. तुमच्या काही अडचणी असतील, काही प्रश्नाचे डाऊट असतील तर तुम्ही मला खाली कॉमेंट करून विचारू शकता किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथे सुद्धा तुम्ही आम्हाला तुमचे प्रश्न विचारू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला आन्सर दिले जातील किंवा व्हिडिओच्या खालचे कॉमेंट वाचून सुद्धा तुम्हाला आन्सर दिल्या जातील. आणि राजेश टोंपेच्या चरणी एकच विनंती करतो, जी की उद्याची परीक्षा आहे ती निर्विघ्न पार पडो, चांगल्या पद्धतीने पार पडो. कोणत्याही प्रकारचा घोटाळा, भ्रष्टाचार, गोंधळ आणि सर्वांची परीक्षा चांगल्या पद्धतीने हो असेच राजेश टोंपेच्या चरणी मी प्रार्थना करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.